आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देऊन आपण सन्मानित करायचंय। तीन विकेट संकेतच्या आहेत। संकेत आहे। संकेत आपण यायचंय। संकेत ठरतायत मॅचचा मॅन ऑफ द मॅच। संकेत या आपण। जबरदस्त गोलंदाजी केली आणि मकेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते देऊया आपण मॅन ऑफ द मॅच ची जर्सी। यस मुकेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत जर्सी। अगदी चांगली जर्सी आपल्याला पाहायला मिळते। अप्रतिम स्वर्गीय भाऊ गोसम भोईर यांच्या स्मरणार्थ नरेश भाऊ भोईर यांच्याकडून सामनावीर। जास्त वेळ घेणार नाही। या संकेत कसं वाटतं एकंदरीत खार्डी गावामध्ये 1 लाखाची स्पर्धा, त्यामध्ये 8 टीम पार्टिसिपेट करतायत तुमच्याच गावातील, तर कसं वाटतं एकंदरीत वातावरण कसं आहे? खूपच उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्ही खूप 1 महिना आधीपासून वाट बघतो या स्पर्धेची की कधी एकदाची स्पर्धा चालू होते आणि आम्हाला खेळायला भेटते। ज्या पद्धतीने गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी सगळ्यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली, फलंदाजी सुद्धा चांगली फलंदाजी झाली, तर एक संघ भावना असते की आपण चांगलं खेळायचं आहे, चांगलं एकजुटीने खेळायचं आहे, तर संघाबद्दल काय म्हणशील? आमच्या संघाची कामगिरी तशी चांगली होती। थोडीशी मिसफील्ड झाली आणि शेवटच्या 2 षटकात थोड्याशा धावा गेल्या, परंतु फलंदाजांनी ते सावरून घेतलं। धन्यवाद। ह्या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? कारण या विभागामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक ही मिळत नाही, कारण विटी लाईनमध्ये भरपूर आपण बाईक पाहिलेल्या आहेत। रॉकी ग्रुपपासून जी सुरुवात झाली ती नॉनस्टॉप आपल्याला पाहायला मिळते, तर या स्पर्धेविषयी काय म्हणशील? आयोजकांची मेहनत याच्याविषयी काय म्हणशील? खूपच चांगली स्पर्धा आहे। आयोजकांनी खूप मेहनत घेतली या ग्राउंडसाठी, या स्पर्धेसाठी। त्यांना मी धन्यवाद बोलेल, अभिनंदन करेन त्यांचं। एक शेवटचा प्रश्न असेल, ऑल इंडिया ओपनच्या मॅचेस पाहतो, ग्रामीण क्रिकेटच्या मॅचेस पाहतो, आपल्या विभागातील मॅचेस पाहतो, तुझा आवडता असा खेळाडू कोणता आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ज्याला तू लाईक करतोस, एक आयडियल मानतोस? केतन म्हात्रे। केतन म्हात्रे। आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये? युवराज सिंग। क्या बात आहे। थँक्यू व्हेरी मच संकेत, खूप चांगल्या प्रतिक्रिया आपण नम्रपणाने दिल्यात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद। आणि 100 रुपयांचं कॅश प्राईज रमेशजी भोईर यांच्याकरिता आलेला आहे। मी केतन भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते शुभम म्युझिकल ग्रुप यांच्या माध्यमातून शुभम भोईर, मात्र झेल जर टिपला असता तर कदाचित मॅचचं थोडंसं पारडं जड झालं असतं। हरकत नाही, क्रिकेट इज पार्ट ऑफ द गेम। जाऊया आता आपण हार्दिक किने यांच्याकडे, या आपण त्यांचा आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये। धन्यवाद 6 मीटर स्पोर्ट्स कॅमेरामॅन। पहिला बॉल आणि पहिला बॉल मिड ऑफला त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता। धन्यवाद प्रमोद सर। पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज या ठिकाणी हवा असतो। मितेश आणि आदित्य ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। ओपनिंग पेअरच्या माध्यमातून सामन्याला सुरुवात झाली। पहिला बॉल देखील डिलिव्हर्ड झाला। दुसरा बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय देखील निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवरती आणि चांगली गोलंदाजी प्रफुल्लच्या माध्यमातून होत असताना प्रफुल्ल या टीमचा एक अतिशय महत्त्वाचा गोलंदाज आहे आणि त्याच्या माध्यमातून सुरुवात या ठिकाणी चांगली झाली। पहिले दोन्ही बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आदित्य आणि मितेशची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। स्ट्रायकिंगवरती मितेशला पण पाहतोय, तो सध्या तरी संघर्ष करत असताना। पुन्हा एकदा ड्राईव्ह चांगला आहे, कव्हरला शतशः कार्यकरी उपस्थित आहेत। चांगली फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु 1 रन ती मात्र रोखू शकत नाहीयेत। 3 बॉलचा केला आता बंद झाला। धावसंख्या फलकावरती 1। सत्वाई क्रिकेट संघ आयोजित खाडी चषकाचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आणि आज त्या सोहळ्याचा पहिला दिवस। येणारे 7 दिवस प्रत्येक दिवसामध्ये, प्रत्येक मॅच मध्ये, प्रत्येक बॉल वरती तो थरार आपल्याला पाहायला मिळेल आणि मागचे दोन्ही सामने चांगल्या पद्धतीने पार पडताना आपण पाहिल्यात। मागच्या दोन्ही सामन्यांचा जर विचार केला तर दोन्ही सामन्यांमध्ये क्रिकेटचा तो थरार आपल्याला पाहायला मिळाला। आता या बॉल होती ग्रेट शॉट ऑफ द मॅच, सरळ बॉल फाईन लेगला पाठवून दिलाय। चांगल्या पद्धतीनं पाठचा फेस ओपन केला आणि तदनंतर हा रॅम शॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। 4 धावा आदित्यच्या बॅटमधून, चौकार। ऍक्शन रिप्ले मध्ये हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या पद्धतीनं बॅटचा फेस ओपन केला आणि तदनंतर
हा स्टायलिश स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज कौस्तुभ आदित्यच्या बॅटमधून. त्यानंतर चिप शॉट फटका फसलाय आणि यस पहिला धक्का पलटवार आता मैदानामध्ये प्रफुल्ल होत असताना पाहायला मिळतोय. झेलबादच्या रूपामध्ये फलंदाज आदित्य बॅक टू द डगआउट गॉड. एक्सपिरियन्स विथ सिनियर अर्थातच प्रफुल्ल आपण पाहतोय या टीमचा एक सिनियर प्लेअर आहे आणि त्याचबरोबर एक्सपिरियन्स देखील आहे आणि तो एक्सपिरियन्स या ठिकाणी शेअर करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आदित्यच्या बॅटमधून, दुसऱ्या बॉलवरती चिप शॉट सन्मान देण्याचा प्रयत्न केला परंतु तो सन्मान कुठेतरी नक्कीच महागात पडला. आता नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय थर्ड पोझिशन वरती आणि पहिल्या षटकामधील अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल ओव्हर दी विकेट. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन त्या ठिकाणी झालेला नाहीये. शेवट देखील आता चांगला होताना पाहायला मिळाला या षटकाचा. गोड देखील सुरुवात आपण पाहिली होती आणि ती सुरुवात गोड झाल्यानंतर आता शेवट देखील गोड झाला. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपतोय आणि पहिल्या षटकानंतर टीमची टोटल फलकावरती 5. चिखलपाड्यावरून जयेश घरत देखील या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय, जे एक चांगले क्रिकेटर देखील आहेत आणि चांगले सिंगर देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. वेलकम जयेश घरत, आपलं देखील स्वागत असेल. घरातला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमतः खऱ्या अर्थानं नावा रूपाला येत असताना आपण पाहिलं होतं 2023 मध्ये एबी ट्रॉफी आणि तिथे मंगलमूर्ती टीमच्या अगेन्स्ट घेतलेली हॅट्रिक हर्ष घरतने आणि संपूर्ण सफाले टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती हर्ष घरतने आपलं टॅलेंट दाखवलं. जे हिडेड टॅलेंट होतं ते पुन्हा एकदा शाईन होताना आपण पाहिलं आणि तदनंतर 2025 मध्ये संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील हा कोहिनूर चमकताना पाहिला रॉकी ग्रुप चषकामध्ये. पंचांकडे अपील लाऊड अपील त्या ठिकाणी या ठिकाणी केली जाते. सुरुवात या ओव्हरची डॉट बॉलने मैदानामध्ये झालंय. मागील ओव्हरमध्ये देखील हेच चित्र आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये देखील सुरुवात डॉट बॉलने झालंय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती हर्ष आला, जो या संघाचा एक लिडिंग बॉलर आहे. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव हर्षकडे. आज आपल्या गावासाठी खेळत असताना त्याला देखील चांगलं नेतृत्व या मैदानावरती दाखवावं लागणार आहे आणि स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहे. चांगली मेहनत या स्पर्धेसाठी केतनजी भोईर साहेब असेल, हर्षजी भोईर साहेब, त्याचबरोबर किरणजी भोईर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम, मोरेश्वरजी गरज सर असेल. ऑफस्टॉमच्या बाहेर हाफ ट्रॅकरचा वापर मैदानाच्या आतमध्ये करण्यात आला होता. बरोबर लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. हा देखील डॉट बॉल मैदानामध्ये काउंट केला जाईल. मितेश सातत्यानं डॉट बॉल या ठिकाणी फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, संघर्ष करतोय. आतापर्यंत त्याचा संघर्ष मैदानामध्ये संपलेला नाहीये. हा देखील हाफ ट्रॅकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मागच्या बॉलची पुनरावृत्ती या बॉलवरती होताना पाहायला मिळाली. सलगचा हा तिसरा मैदानामध्ये डॉट बॉल टाकलाय. मितेश 6 बॉल आतापर्यंत केला आणि त्या 6 बॉलमध्ये फक्त 1 धाव तो बनवू शकलाय. सध्या तरी बॅकफुटला आपल्या डाऊनफॉल मधून बाहेर निघण्याचा प्रयत्न सध्या तरी करत असताना अजून या ओव्हरमधील 3 बॉल मैदानामध्ये बाकी आहेत. हा देखील ऑफस्टंपच्या बाहेर शॉर्ट बॉलचा वापर मैदानामध्ये झाला होता. मिड ऑफला डायरेक्ट हिट ऑलमोस्ट डेंजरस आणि यस विकेट जात असताना आपण पाहतोय रनआउटच्या माध्यमातून फलंदाज मितेश अखेरकर त्याचा संघर्ष मैदानामध्ये समाप्त झालाय. सेकंड विकेट डाऊन नाव.
वरती 2 धक्के मैदानामध्ये लागल्यात आणि नुकताच ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्लेने दाखवलं 4 अँगल्सनी जो रनआउट चार बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती 5. आता नवीन फलंदाज परेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या ओव्हरमधील 5वा बॉल. या बॉलवरती इनफिल्ड वरून स्मॅश करण्याचा प्रयत्न पॉइंटला हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. बॉल चाललाय काफिला शिरोका या स्टँडला अभिवादन करण्याकरिता चौकार. 4 धावा. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या सेकंड ओव्हर मधील. हर्ष शेवटचा बॉल हॅमर करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल जो आहे तो लांबून फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते अवघड होतं कारण बॉल पर्यंत पोहोचणं ते देखील खूप गरजेचं होतं. तसं घडलेलं नव्हतं मैदानामध्ये. झाकेवरून तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोर करते आपण पाहतो आणि मागच्या 2 षटकांसाठी बरोबर 9 मिनिटे या ठिकाणी घेतले गेलेत. आज खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागणार आहे या ग्रामीण क्रिकेटर्सचं. आज जे हिडन टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते भरपूर वर्षानंतर पुन्हा एकदा सफालेकर या युवा खेळाडूंना पाहतील कारण 2 वर्षांमध्ये अनेक सारी यंगस्टर या खाडी गावामध्ये करताना आपण पाहतो आणि त्याचं जे टॅलेंट आहे ते पुन्हा एकदा सिक्स सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट नक्कीच ते ऑब्झर्व करेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. आता बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये प्रफुल्ल आपण पाहतोय. खाडी गावामध्ये खऱ्या अर्थानं फक्त क्रिकेटर्स नाही तर कलाकार देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात कारण याच गावामध्ये श्री गणेश म्युझिकल ग्रुप अनेक सारे जे बँजो पथक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि श्री गणेश म्युझिकल ग्रुपचा जर विचार केला तर त्यामध्ये हर्ष देखील कार्यरत आहेत. त्याचबरोबर प्रफुल्ल देखील कार्यरत आहेत. त्यांची संपूर्ण मंडळी संगीत क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं मागील 4 ते 5 वर्षांमध्ये मोठं नाव कमावलंय. 9 धावा फलकावरती 2 षटकांचा मैदानामध्ये खेळ संपलाय आणि प्रफुल्ल खऱ्या अर्थानं त्या बांजो पथकामध्ये श्री गणेश म्युझिकल ग्रुपमध्ये कीबोर्डिस्ट आहेत. चांगला बाउन्सर मैदानामध्ये पाहायला मिळाला. सुरुवात या ठिकाणी बाउन्सरने केली जाते. बॅटरसाठी एक सरप्राईज होतं. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. फ्रंट अँगलनं हा बॉल दाखवला जातोय. बरोबर चेस्ट लेवलला हा बॉल डिलिव्हर झाला होता. भरपूर लीड झाले होते. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न असफल ठरला. दुसरा बॉल. आता हा खाली राहिला होता बॉल. जो बॉल उडायला हवा होता तो बॉल त्या ठिकाणी बाउन्स झालेला नाहीये. 1 रन मिळाली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती. मागील 2 बॉलमध्ये जे प्रफुल्लचं व्हेरिएशन आपण पाहिलं. पहिला बॉल बाउन्सर होता तिथे एक्स्ट्रा बाउन्स चांगला मिळाला. सेकंड बॉल थोडंसं खाली राहिला तिथे बाउन्स केला नव्हता बॉल. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ सध्या सुरू आहे. आता हा फाईट शॉर्टकटचा प्रयत्न होता. ड्रायव्हिंग लेंथवरती ठेवला होता. थ्रू दी कव्हर खेळण्याचा प्रयत्न केला. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11. मागील 15 बॉलमध्ये परफेक्ट टप्प्यावरती गोलंदाजी झाले आणि मागील 15 बॉलमध्ये फक्त 2 मोठे स्ट्रोक आलेत. मागील 15 बॉलमध्ये 2 विकेट्स देखील आलेत आणि मागील 15 बॉलमध्ये डॉट देखील आलेत. परंतु या संपूर्ण ऑल ओव्हर बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो प्रयत्न केलाय ना प्रयत्नाची पराकाष्ठा त्यामध्ये वर्चस्व दाखवलं बॉलिंग करणाऱ्या टीमने. इथे देखील फक्त सिंगल मिळेल. आधी स्विचेटचा प्रयत्न केला आणि तदनंतर पुन्हा एकदा आपल्या रायटी परफॉर्मन्समध्ये ते आले. 12 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. सध्या 3रं षटक प्रगती पथावरती. प्रफुल्लने या ओव्हरमध्ये देखील डॉमिनेट केले. फक्त 3 रन्स मागील 4 बॉलमध्ये येताना पाहायला मिळाला. हा ऑफस्टंपच्या बाहेर टाकला होता तो देखील चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकामधील. मागील सामना देखील जर आपण पाहिला तर चेस करत असताना रन्स कंप्लीट झाल्या होत्या आणि ती रन चेस पूर्ण झाली होती. त्या आधीच्या सामन्यामध्ये देखील रन चेस आपण पूर्ण होताना पाहिली होती. आता हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर होता त्याला पुल केलाय आणि सरळ बॉल निघून जात असताना इनटू द फॅन्स षटकार. 6 धावा.
बॅटरचे फ्रस्ट्रेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तितकंसं कॉन्फिडन्स नव्हता या स्ट्रोकमध्ये, परंतु ते डिस्टन्स कव्हर झालं. कॉन्फिडन्स नसल्याचं कारण म्हणजे आधी जे डॉट बॉल आले होते आणि जे मोठे स्ट्रोक येत नव्हते, या बॉलवरती अखेरकार तो मोठा स्ट्रोक घेताना पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 18. अजूनही 3 ओव्हर्सचा खेळ बाकी आहे. याच पद्धतीने तो मोठे स्ट्रोक इथे परावर्तित करावे लागणार आहेत. सागर 11वरती खेळतोय, दुसऱ्या बाजूला परेश जो 2 वरती खेळत असताना मैदानामध्ये. आणि आता पुन्हा एकदा खाडीगावाची स्पीड गन अर्थातच बॉलिंग ट्रॅकवरती हर्ष घरातला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये भरपूर मोठी प्रसिद्धी हर्षने मिळवलाय. आज देखील त्याचा खेळ या गावामध्ये, या पालघर जिल्ह्यामध्ये, सफाल्यामध्ये चर्चेमध्ये असतो. बॅटची कडा तिथे विकेट किपर पासून दूर होता. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 19 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. आता सागर स्ट्रायकिंग होती येत असताना पाहायला मिळतोय. सागरकडे ती ॲबिलिटी आहे या मॅचमधून आपल्या संघाला अडचणीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्याचा जरूर असणार आहे. आणि सध्या तरी 6 बॉलमध्ये 11 रन्स त्याच्या बॅटमधून आल्यात. आणि आतापर्यंत ऑल ओव्हर जर आपण विचार केला तर बॅटिंग युनिटमधील सर्वाधिक यशस्वी फलंदाज सध्याच्या घडीला तो आहे. आणखीन एक समोर आता लॉफ्ट केले लॉंगॉनला, शतशक त्या ठिकाणी आहेत, त्यांना बीट करून बॉल सलग सीमारेषा पार. सागरच्या बॅटमधून सलगचा हा दुसरा षटकार. बॅटचा फॉलो थ्रो होता, बॅट स्विंग जबरदस्त फोर्स केला आणि त्यानंतर बरोबर लॉंगॉनला हा षटकार मारलाय. पुढचा बॉल या ओव्हर मधील आता अर्धा विकेट वरती टाकला होता. वेग जास्त होता या बॉलमध्ये, मिड विकेटला शतशक आहेत. 1च रन या बॉलवरती मिळेल आणि इकडेवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. मागील 2 बॉलवरती 2 चांगल्या गोष्टी घडल्यात. एक म्हणजे मोठा फटका आला आणि दुसरे म्हणजे स्ट्राईक रोटेट झालाय. 26 फलकावरती 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. सध्या 4थं षटक प्रगती पथावरती आहे. हर्षच्या विरोधामध्ये षटकार आला. आता आपण परेशला पाहतोय स्ट्रायकिंग होती, तो देखील एक चांगला कलाकार आहे. बॅट्सविंग चांगला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये जे एलिव्हेशन हवं होतं ते मिळालं नव्हतं. हाईटचा चांगला फायदा त्या ठिकाणी घेतला कस्तुबने आणि चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 रन्स मिळतील या बॉलवरती, 1च रन मिळेल या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27. पुढचा बॉल या ओव्हरमधील शॉर्ट बॉलचा वापर त्याच्यावरती पूल केलाय. हा बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. कस्तूर पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतो. इथे देखील फक्त सिंगल मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकामधील. 28 स्कोर कार्ड इथे आपण पाहतो. एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होत चालली आणि या पार्टनरशिपची या सिच्युएशनला नितांत गरज आहे. ही पार्टनरशिप अजून काही वेळ जर टिकून राहिली तर एक चांगला स्कोर कार्ड वरती बिल्ड होऊ शकतो. केतन अजूनही आपण पाहतोय मॅच मध्ये येणं बाकी आहे. केतन भोईला देखील आज आपण इन मध्ये पाहणार आहोत. शेवटचा बॉल निर्धाव स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 9 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या होत्या, परंतु मागील 2 ओव्हर्समध्ये तब्बल 19 रन्स येताना पाहायला मिळाल्यात. आणि पुन्हा एकदा ती झेप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज घेत असताना. आता अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये ते कॅल्क्युलेशन बिल्ड करावं लागणार आहे, कारण येणाऱ्या 2 षटकांमध्ये फ्रेश बॉलर असतील, तो एक की पॉइंट बॅटिंग करणाऱ्या टीमकडे अवेलेबल असेल. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. दुसऱ्या बाजूला नवतरुण संघाला आपण पाहतोय. या टीम मध्ये देखील असे काही खेळाडू आहेत जे खाडीपुरता मर्यादित केलेले नाही आहेत, तर
खाडी गावाच्या बाहेर जाऊन देखील चांगलं क्रिकेट त्यामध्ये त्यांनी खेळलंय. त्यामध्ये आवर्जून नाव घ्यावं लागणार आहे परेश, जो सध्या मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल, या देखील ओव्हरची सुरुवात बाउन्सरने होताना पाहायला मिळते. याआधी आपण प्रफुल्लला पाहिलं होतं, बाउन्सर मैदानामध्ये टाकला होता. विकेट चांगली बनवलं, त्यांनी या विकेटसाठी भरपूर मेहनत आमच्या आयोजकांनी घेतली. ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल एक्स्ट्रा बाउन्स, ती का बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डेडली बाउन्सर मैदानामध्ये होता कस्तुबचा, आणि पहिल्याच बॉलवरती सागरला या ठिकाणी सरप्राईज होतं. आता दुसरा बॉल तो कोणाच्या बाजूने असेल, सागर की कस्तुब. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले तर एका बाजूला सागर आहे जो सेट झाला आणि चांगले रन्स बनवतोय, तर दुसऱ्या बाजूला परेश सध्या तरी आपल्या फॉर्म सोबत या ठिकाणी संघर्ष करत असताना लवकरच इनफॉर्म मध्ये येण्याचा प्रयत्न करेल तो देखील. आणि बॉलिंग ट्रॅकवरती कस्तुबला आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये जे एक बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळते, एका बाजूला कस्तुब आणि दुसऱ्या बाजूला सागर, इंटरेस्टिंग असणारा. इथे बॅटची कडा नक्कीच घेतली होती. एक रन मिळेल या बॉलवरती. फर्स्ट स्लिपमध्ये जे फिल्डर होते त्यांच्यापासून दूर होता हा बॉल. एक रन मिळते आणि सिंगलने धावसंख्या फलकावरती 29. या बॅटलमध्ये मागील 2 बॉलमध्ये कस्तुब हवी होताना पाहायला मिळाला. त्याचा वेग जास्त आहे आणि विकेटवरती देखील चांगली मदत त्याला मिळत असताना जो पहिला बाउन्सर आपण पाहिला, बॉल ऑफ दी ओव्हर म्हणायला हरकत नाहीये. सध्या तरी 29 फलकावरती 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. आता परेश स्ट्रायकिंगवरती आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल बॅक ड्राईव्ह, इथे रन घेण्याचा प्रयत्न आणि आपल्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि इथे विकेट मिळताना पाहायला मिळते. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज सागर गॉन. नवीन फलंदाज सिद्धेश मैदानामध्ये दाखल झालाय. मागील 3 बॉलमध्ये कस्तुबची कामगिरी चांगली राहिली. अग्रेसिव्ह प्लेअर आहे आणि त्याला चांगलंच माहिती आहे समोरच्या फलंदाजाला थांबवून कसं ठेवायचं. आता हा शॉर्ट बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, सेफ झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. 1 रन कंप्लीट झाला. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 रन्स या ठिकाणी सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 31 फलकावरती 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. मागील काही 2 ओव्हर्समध्ये जर आपण विचार केला तर सागर जेव्हा क्रीजवरती होता तेव्हा चांगल्या रन्स येत होत्या आणि मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये येत होते. परंतु सागर बाद झाल्यानंतर आता जो माहोल मैदानामध्ये बनलाय या मॅचमध्ये आपली दहशत दाखवत असताना श्री गणेश खाडी टीम. ओव्हरमधील 5वा बॉल कस्तुबला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती. समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, फटका फसला. स्वतः गोलंदाज कस्तुब त्या ठिकाणी पोहोचला होता. थोडंसं लेझी इंटेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अगोदरच पोझिशन मध्ये आला, हा कॅच ड्रॉप झाला. 9 बॉलमध्ये 7 रन्स आतापर्यंत परेशने बनवला. स्ट्राईक रेट अतिशय खराब त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यादीच्या फलंदाजांचा जर विचार केला तर मितेश त्याने देखील नाराज केला, कारण 7 बॉलमध्ये फक्त 1 रन त्याने बनवली होती. आदित्य एक चौकार आल्यानंतर त्याने देखील आपली विकेट गमावली. परंतु सागर मैदानामध्ये आल्यानंतर चांगले रन्स बनत होत्या. आता ती जबाबदारी परेशला घ्यावी लागणार आहे. अजूनही या ओव्हरमधील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल सिद्धेशला आपण पाहतो स्ट्रायकिंगवरती, जो नुकताच मैदानामध्ये दाखल झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल कस्तुब. शेवटचा बॉल बॅट्सविंग तर भरपूर वेगानं होता. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. 1 रन मिळेल या शेवटच्या बॉलवरती. आय थिंक विथ द बॅट ही रन त्यांना पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 5 खेळ या ठिकाणी संपलाय आणि इथे जर आपण विचार केला तर मागील 5 षटकांसाठी 21 मिनिटे घेतली गेलेत आणि त्या परफेक्ट 21 मिनिटांमध्ये ती 5 षटकं कंप्लीट होताना पाहायला मिळाली. त्याबद्दल आपला धन्यवाद श्री गणेश खाडी टीम. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये, एका बाजूला संघ असेल आई सतवाई खाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत ओमकार टीमला. दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. ओमकार मानपाडा आणि सत्वादेवी तलावपाडा या 2 टीम मध्ये सामना क्रमांक 4 आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसामधील जो फर्स्ट राऊंड आपण पाहतोय त्यामधील लास्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 6 हाताळण्याकरिता शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आपण पाहतो मिस्टर
प्रितेश यांच्याकडून एक कॅश प्राइज आहे 1000 रुपयांचा कॅश प्राइज. जर 3 षटकार येत आहेत सिद्धेशच्या बॅट मधून तर सिद्धेशसाठी ते 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल प्रितेश यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती अमनला पण पाहतोय. पेस अटॅक चांगला आहे या टीमकडे आणि तो पेस अटॅक पूर्णपणे हावी झालाय. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न कस्तुभ त्या ठिकाणी जज करतात त्यांना बीट करून बॉल सीमारेषा पार ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर आलाय. षटकार की चौकार की षटकार तर यस इट इज अ 6 रन्स षटकार पहिला तर आलाय त्या 2 मधील. तीन षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आपण पाहतोय. त्यामधील पहिला षटकार सिद्धेशच्या बॅटमधून आलाय. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय. ही बॅटल यंगस्टर वर्सेस यंगस्टर मधली आहे. आता या 2 यंगस्टर मधील तो कोणता यंगस्टर या ओव्हर मध्ये आपली बाजी या ठिकाणी मजबूत ठेवेल. 22च्या माध्यमातून एक रन मिळताना पाहायला मिळते. टीमची टोटल फलकावरती 40 रन्स. यस आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRS चा ऑपरेट गिनी केला. व्हाईट बॉल साठी हा DRS साठी गिनी घेतला जातोय. इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या फलकावरती 41-41. आता पंचांकडे अपील आणि यस बरोबर स्टंपच्या समोर आता मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे फलंदाज परेशला आणि तो संघर्ष संपुष्टात येत असताना फलंदाज परेश बॅक टू द डगआउट गॉन. दोन बॉलचा केला तर बंद झाला मैदानामध्ये आणि विकेट जाताना पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉल एक्स्ट्रा आणि तदनंतर ऑफिशियली जो दुसरा बॉल होता त्याच्यावरती विकेट मिळताना पाहायला मिळाले. या ओव्हरमधील तिसरा बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न केलाय. इन्फिवरून क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि या 2 रन्सनी स्कोर कार्ड पुढे जाईल आणि विकेट देखील सॅक्रिफाईस केली गेली. रनआउटच्या माध्यमातून विकेट देखील जातोय. सिद्धेशकडे स्ट्राईक असेल येणाऱ्या काही बॉलमध्ये.
तीन बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे आणि 3 बॉलमध्ये सिद्धेशच्या बॅटमधून जर का 2 षटकार येत आहेत तर 2,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी असेल प्रितेश यांच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती 43-43. दुर्गेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला बाउन्स होताना पाहायला मिळाला. ऑफकडचा वापर मैदानाच्या आतमध्ये झाला होता. पडल्यानंतर आतमध्ये आला आणि सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात असताना आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दुर्गेश तो नॉन स्ट्रायकिंगवरती आणि स्ट्रायकिंगवरती आपण सिद्धेशला पाहतोय. आता शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हा देखील ऑफ क्वार्टर मैदानाच्या आतमध्ये टाकला होता आणि इथे देखील डॉट बॉल या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. विकेट सॅक्रिफाईस केले गेले धावचीच्या रूपामध्ये. फलंदाज बाद होईल सिद्धेश. बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती जर का षटकाराला दुर्गेशच्या बॅटमधून तर 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल प्रितेशच्या माध्यमातून. शेवटचा बॉल बाउन्स झालेला नाहीये परंतु तो एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावा फलकावरती आणि आता DRS ऑफर केल्या फिल्डिंग करणाऱ्या टीमने. इट्स अ फेअर डिलिव्हरी कारण बॅटर बॉल रिलीज होण्या अगोदरच शफल झाला होता आणि त्याचमुळे रिच वाईटचं बेनिफिट बॅटर बॉलरला या ठिकाणी मिळालं. पहिला डाव समाप्त झाला. 44 धाव फलकावरती आपण पाहतोय. आणि 45 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले. 45चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. तर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉसचा डिया एका बाजूला सत्वाई खाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना ओमकार मानपडा या 2 टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. 45 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. सर्वात आपण टॉस बॉक्स मध्ये आहोत. एका बाजूला ओमकार आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आई सत्वाई खाडी या 2 टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. आई सत्वाई खाडी टीमचा कॅप्टन सर आपण टॉस दिया.
ओमकार मानपाडा आणि दुसऱ्या बाजूला आई सतवाई खाडी या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. चला आई सतवाई खाडी टीमचे कॅप्टन टॉससाठी या. चला टॉस आपण करतोय. विलाजी पाटील साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस ठिकाणी केला जाईल. एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला 2026 हा कॉइन आपण पाहतोय. ओमकार संघाच्या कॅप्टनचा कॉल या ठिकाणी असेल. कॉइन स्पिन केला जातोय. खाडी असा कॉल या ठिकाणी केलाय आणि 2026 या ठिकाणी आलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं आहे. टॉस तुम्ही जिंकलाय का आणि नाही असेल? फिल्डिंग करू फर्स्ट. फिल्डिंग करत असताना समोरच्या टीमला 6 ओव्हर्समध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आयोजकांचं कौतुक कसं व्यक्त करायला या स्पर्धेबद्दल? खूप दिवस झाले ते मेहनत घेतात ग्राउंडवर आणि खूप छान केलं आहे आयोजन. ऑल द बेस्ट. टॉस जर तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायचे मागील 3 सामन्यांचा अनुभव तुम्ही घेतलाय तर माइंडमध्ये काय टोटल असणार आहे? 60+ प्रयत्नाचा प्रयत्न करू. अशा अटॅकिंग बॅटर तुमच्या बॅटिंग युनिटमध्ये? केतन आहे, प्रशांत आहे, वरद आहे. ऑल द बेस्ट. अबाउट टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच आई सतवाई खाडी टीमने आणि प्रथमतः या ठिकाणी शतोषण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. O2 कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच कॅमेरामॅन प्रथम जाधव. साहिल षटकातील दुसरा चेंडू घेऊन लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळलेले आहेत. सौरव गांगुली कॉपीबुक स्टाईलमध्ये खुलवर टप्प्याचा चेंडू होता. लेझर गायडेड यॉर्कर हाताळण्याची मानसिकता मनकवडा मनसुबा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल यांचा 6 षटकांमध्ये टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. फलंदाजी करणाऱ्या संघासमोर 44 धावांचं तुलनेने धावा कमी झालेल्या आहेत. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच पाहतो कधी कधी छोट्या टोटल देखील संकटमय ठरतात. जर तुमची गोलंदाजी चांगली असेल, क्षेत्ररक्षण बहारदार असेल आणि अशा स्थितीमध्ये सुरुवात ती फार महत्वाची. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची अप्रतिम हाताळणं अपरिहार्य आहे. साहिलच्या माध्यमातून आपण पाहू शकलात आदरणीय प्रितेशजी भोईर यांच्याकडून साहिल जर 3 चेंडूंमध्ये 3 फलंदाजांना बाद करतायत तर 1000 जरी 2 षटकांमध्ये 3 विकेट्स घेतले तरी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेला आहे साहिल या गोलंदाजाकरिता. आणि आवश्यक देखील सामन्याची ती मागणी तसा पुरवठा असं म्हटलं जातं. आणि पहिल्या सत्रामध्ये 36 चेंडूंमध्ये 43 धावा केल्यानंतर जर 44 तुम्हाला डिफेंड करायचे असतील तर साहिल या गोलंदाजाला अतिशय दर्जेदार गोलंदाजी करणं अत्यावश्यक आहे. षटकातील 5वा चेंडू घेऊन हा देखील खुलवर टप्प्याचा चेंडू होता. व्हाईट यॉर्क हाताळण्याचा प्रयत्न बघायला मिळाला. सुंदर गोलंदाजीचं हे पृथक्करण आपण पाहतोय. फलंदाजाच्या रेंज पासून चेंडूला दूर ठेवण्याची पराकाष्ठा करतोय साहिल. पंचमात्र या ठिकाणी दर्शवतात. थर्ड अंपायर आपण यावं, परीक्षण करावं या आधीच्या चेंडूवरती नेमकं काय घडलंय बघा. तत्काळ पुनरावलोकन जिथे क्षेत्ररक्षकाने स्वतःचा चाणाक्षपणा दर्शवला. प्रचंड शिताफीने कसोशीने शीघ्र गतीने अतिद्रुत गतीने यष्टांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि येथून जर आपण निर्णय पाहिला इट्स नॉट आउट. थेट
प्रसारणासहित आपण हे दृश्य पाहू शकता. तेथे क्रिस्टल क्लिअर तुम्हाला बघायला मिळेल. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, परंतु फलंदाज रनिंग बिटवीन द विकेट्स करीत असताना एका चांगल्या द्रुतगतीने करड्यामध्ये सुरक्षितरित्या पोहोचले. 7 धावा फलकावर, 5 चेंडूंचा खेळ संपन्न. शॉट ऑफ गुडलँड स्पॉटवरील बॉल. शॉर्ट स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालाय आणि फलंदाजी करत असताना श्री गणेश खर्डे संघ जाऊन पोहोचतोय प्रोग्रेस कार्डवरती 8 या अंकावर. अतिशय सुश्राव्य स्वरूपातील संगीत आपण ऐकू शकताय डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. त्यांचे देखील खूप खूप आभार. 8 धावा फलकावर आहेत. येणारे 30 चेंडू शेष. विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. श्री गणेश खर्डे या संघासमोर अतिशय नेत्रदीपक, नेत्रलोचक, नयन मनोहरी, नजरेच्या कवाक्षामध्ये, हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवून रुतवून ठेवावं असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. आई सत्वाई संघ खर्डे पुरस्कृत खर्डे चषक 2026चा हा रणसंग्राम. क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटची धुमश्चक्रे, क्रिकेटचा हा कुंभ मेळा आहे आणि पहिल्या दिवसामध्ये खर्डे गावातील 8 संघ आमने सामने प्रतिरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये यश बॉलिंग ट्रॅकवरती सुसज्ज होतोय. जर यश हा गोलंदाज विकेट हॅट्रिक घेतोय. आदरणीय पिंटेश भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. दुसऱ्या बाजूने धावचीतच्या स्वरूपामध्ये दैव देते कर्म नेते अशी स्थिती बघायला मिळाली. एका बाजूने झेल सुटला, परंतु धावा घेण्याच्या मोहामध्ये रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. आईचे दसरला रयक मेरा आईचे दसर. त्यांच्या खेळीचा अंत झालेला आहे. त्यांची जागा भरून काढण्याकरिता 3ऱ्या क्रमांकावर हर्ष या फलंदाजाला आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेले आहेत. यशांना आपण पाहतात बॉलिंग ट्रॅकवरती. 44 धावा डिफेंड होतील किंवा नाही. इंडियन प्रीमियर लीग मध्ये काय सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये आता 200 धावा देखील कमी पडतात. 20 षटकांच्या क्रिकेटमध्ये फार बदलतं स्वरूप आहे क्रिकेट या खेळाचं. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आहे, हा देखील फटका फसलाय. काय जबरदस्त इच्छा शक्ती दाखवलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या नवतरुण खार्डेपाडा संघाने. आम्ही धावा डिफेंड करण्यासाठी आलेलो आहोत. जर समोरचा संघ आम्हाला 43 पर्यंत थांबवू शकतोय तर आम्ही देखील त्यांना 44च्या आधी थांबविणार ही इच्छा शक्ती आहे, प्रगल्भ मानसिकता आणि त्या दिशेने प्रस्थान करू लागलेले आहेत. सुरुवात चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये 8च धावा, दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंवरती 2 विकेट आपण पाहिलेल्या आहेत. थोडस मोमेंटमला क्रिएट करू लागलेले आहेत. शिफ्ट केलेला आहे असं आपण म्हणू शकत नाही, परंतु क्रिएट तर केलंय. थोडस सकारात्मक ऊर्जेचं अभिसरण आता नवतरुण खार्डे या संघाकडे आपण पाहतोय. आदरणीय प्रितेश भोईर यांच्या माध्यमातून आदित्य यांच्या दर्जेदार क्षेत्ररक्षणाकरिता 100 रुपयेचं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा करण्यात आलंय. सुंदर गोलंदाजी होत आहे. नव्याने फलंदाज मिस्टर अमन यांना आपण पाहतोय. टॉप ऑर्डर कोलॅप्स होतोय फलकावरती. 8 धावा 2 गडी गारद अशी स्थिती श्री गणेश खर्डे संघाची सुपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये.
हा गुडलँड स्पॉट वरील चेंडू होता, लाऊड अपील आणि पंच दर्शवतात अंपायर्स रिव्ह्यू. चला यावं थर्ड अंपायर आपण बघावं, निरीक्षण परीक्षण करावं की यष्टीरक्षकाने आपली भूमिका पारदर्शकपणे परिपूर्ण केलेली आहे किंवा नाही. आउट ऑर नॉट आउट याचा मात्र या ठिकाणी निर्णय आपल्याला द्यावा लागेल. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी यशच्या माध्यमातून 6 सीटर युट्यूब वाहिनी हे चलचित्र आपल्या डोळ्यासमोर आणते. आपण पाहू शकाल हे तत्काळ पुनरावलोकन आणि तेथे भरपूर तर्क वितर्क सध्या सुरू आहेत की नक्की मागील चेंडूवरती काय घडलेलं आहे. यष्टीरक्षक 14 मिनिप्रमाणे लख आणि प्रकाशमान तेज तर्रार स्वरूपाचं यष्टीरक्षण आणि या वेळेला फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. क्या बात है. यशने काय भन्नाट स्वरूपाची गोलंदाजी केलेलं आहे. काय क्लास गोलंदाजीचं आहे पृथक्करण. परंतु मामाश्री यांच्याकडून देखील 100 रुपयांचं पारितोषिक. आगरी कलाकार यांच्याकडून देखील यशच्या अतिशय दर्जेदार गोलंदाजी करिता 300 रुपयांचं पारितोषिक कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा करण्यात आलंय. पारितोषिकांचा वर्षाव इथे आपण अनुभवतोय. विकेटची अक्षरशः पडझड पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती गडी गारद करण्यामध्ये सुयश प्राप्त केलेलं आहे. पहिल्या चेंडूवर आपण धावचित पाहू शकलात, दुसऱ्या चेंडूवर झेलबाद, तिसऱ्या चेंडूवर यष्टीचित. हॅट्रिक बॉल देखील आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला, ज्या चेंडूवरती सिंगल आली, खलबली निर्माण केलेली आहे. 44 धावा डिफेंड करण्याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. ही भूमिका प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये दाखवून दिलंय यश. गणेश शेट यांच्याकडून अमोल भोईरच्या प्रत्येक षटकाराकरिता गणेश शेट यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. येथे देखील जबरदस्त अपील बघायला मिळालं. खूपच सुंदर हे षटक हाताळलं गेलंय. आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलं. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या मनामध्ये हृदयामध्ये अधिराज्य निर्माण करणारी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यशच्या माध्यमातून. फिनॉमिनल बॉलिंग, प्रॉलिफिक बॉलिंग, ऍब्सोल्युटली ग्लिटरिंग. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळलेत वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषा पार. सुटकेचा निश्वास टाकणारा हा चौकार आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती विकेट येत होतं, परंतु सरते शेवटी यथावकाश हलकसं पुनरागमन बघायला मिळालं फलंदाज हर्षच्या माध्यमातून. आणि इथं आशिष स्मृती HK ग्रुप चा हा VIP डायस आपण पाहतोय आणि तिथून या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतात. त्यांचं देखील अंतःकरणापासून स्वागत आहे. या स्पर्धेची शोभा एका असीम उंचीवरती पोहोचवण्याचं ते कार्य जरूर करतायत. आशिष स्मृती स्ट्रँड HK ग्रुप आपले देखील खूप खूप धन्यवाद. 13 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 2 षटकाचा खेळ फिनिश होतोय. यातून 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे आणि 24 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा. वेळेचा विचार जर आपण केला तर यानंतर खास करून 4 पैकीची 3 षटकं हाताळायची आहेत. ती 3 षटके परिपूर्ण करण्याकरिता 12 मिनिटे आणि 29 सेकंद शिल्लक आहेत. ही गोष्ट माइंडमध्ये फिट करून गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या नवतरुण खार्डेपाडा संघातील गोलंदाज आपण थोडीशी घाई करा, त्वरा करा, कारण आता 12 मिनिटे आणि 15 सेकंद शिल्लक राहिलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 3 षटके फटाफट कंप्लीट करणं अपरिहार्य आहे. हर्ष यांना जर बाद केलं तर प्रितेश भोईर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक
जाहीर करण्यात आलेला आहे. 13 रन्स 13 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. खूप चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये. दोन्ही संघ तोडीस तोड क्रिकेट खेळतात. विकेट टू विकेट ही गोलंदाजी आहे. हलकासा ऑफ स्टिकला सोडून जाणारा बॉल बघायला मिळाला. कुठल्या स्पॉटवरून हलकासा राईज झाला. फलंदाजाला देखील सरप्राईज केलं. सिद्धेशने निर्धाव स्वरूपातील चेंडूच्या सहाय्याने षटकाची सुरुवात केलंय. डबल माइंड सेट मध्ये खेळले होते. खरं तर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळायचा होता, परंतु चेंडू निघून आला ऑन साईडला. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा स्वरूपाचा फटका होता. तिथे सिंगलचं रोटेशन झालंय. खतरनाक स्वरूपाची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 5 आणि तिसऱ्या षटकामध्ये सिद्धेश 2 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव दिलंय. 44 धावा डिफेंड करण्याकरिता तन मन धन सर्व समर्पणाची भूमिका आहे. हा चेंडू थोडासा शॉर्ट दिला. चुकी केली गोलंदाजाने आणि त्याचा फायदा उचललाय फलंदाजाने. जेव्हा जेव्हा चुकी होते क्रिकेटच्या खेळामध्ये दगडी चाळीतून एकच आवाज येतो, चुकीला अजिबातच माफी नाही. बघा तत्काळ पुनरावलोकन जिथे सिद्धेशने हा चेंडू अक्षरशः शॉर्ट ऑफ लेंथ वरती रिलीज केला. भरपूर वेळ मिळाला. ओव्हर पिच देखील होता आणि या फलंदाजाने खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. डीप गली, डीप थर्ड मॅन आणि लॉंग स्टॉप तिन्ही एरियांना टार्गेट करणारा हा चेंडू फटका आपल्याला बघायला मिळाला. चौकारासहित 18 रन्स 18 धावा सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हर्षच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. या विकेटचं महत्व फार मोठं आहे या सामन्याच्या दृष्टिक्षेपातून. वाह, मेरे पास ताकद भी है, मेरे पास नजाकत भी है. काय फटका होता. फक्त आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. टायमिंगला प्राधान्य दिलं. अतिशय डेलिकेटली टच केलं होतं. नरम हाताचा प्रयोग बघायला मिळाला हर्षच्या माध्यमातून. त्याला ठाऊक आहे सिंगल डगबल जरी आपण खेळलो तरी देखील ह्या सामन्यामध्ये विजयावरती शिक्कामोर्तब करू शकतोय. विजय आपल्या शिरपेच्या मध्ये होऊ शकतोय आणि त्या अनुषंगाने खूप चांगल्या पद्धतीने एक धाव पडून परिपूर्ण केली. लोअर फुल टॉस आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूचा मागोवा घेत आहेत. डिरेक्ट हिट झाली यष्ट्यांवर. त्या कारणास्तव येथे मात्र अतिरिक्त स्वरूपातील धावा देखील घेतल्या जातील. चेंडूला कॅरी करण्याकरिता कलेक्ट करण्याकरिता तितकासा बॅकअप नव्हता. धावसंख्येचा ग्राफ चेंज झालेला आहे. 21 धावा श्री गणेश खार्डे या संघाची स्थिती. हर्ष आता मात्र जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्याचा बॉडी लँग्वेज, त्याची स्ट्रॅटेजी, डावपेच सर्व काही सांगून जातात. चौकारांसमवेत सिंगल डबल देखील आम्ही खेळणार. सामन्याला थोडंसं डीप घेऊन जाणार. जो रिक्वायर्ड रन रेट आहे त्याला खाली घेऊन येणार आणि या सामन्यावरती पकड मजबूत करणार. या इंटेंटने खेळतायत. हा फटका फसलाय. डीप स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. झेल सुटलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. जर अशा मोमेंटला तुम्ही झेल सोडणार तर ह्या सामन्यामध्ये जिंकणं महा कठीण होऊन बसेल. फलकावरती 22 धावा 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी बरोबर 22 धावांची आवश्यकता अजूनही समोर आहे. 50% टप्पा कंप्लीट झालाय. 50% टप्पा गाठायचा आहे. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये हा झेल सुटला. एक झेल फार निर्णायक ठरत असतो. 2023च्या 18 चेंडू आणि 22 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. आतापर्यंत बरोबर 22 धावा झालेल्या आहेत. प्रोग्रेस कार्डवर 44चं टार्गेट. झेल सध्या आपण पाहू शकाल पुन्हा एकदा HK ग्रुपला त्या ठिकाणी कव्हर अप करण्यात आलेला आहे. खूप छान पद्धतीचं कॅमेरा वर्क युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. हॅलो हॅलो. पुढील 12 चेंडू हाताळण्याकरिता केवळ 7 मिनिटे आणि 27 सेकंद आहेत. याची नोंद घ्यावी क्षेत्ररक्षण करणारा संघ. चेंडू 22 धावा अशी स्थिती या सामन्याची. आई सत्वाई संघ खार्डे पुरस्कृत खार्डे चषक 2026 आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे.
जर आपण 5 ते 6 वर्ष मागे गेलो तर प्रत्येक घरातून टोन असायचा की क्रिकेट खेळून तू नक्की काय दिवे लावशील, परंतु आता प्रत्येक खेळाडू उत्तर देऊ शकतोय की क्रिकेट खेळल्याने जवळपास 1 लाखाची बाईक देखील मी घेऊन जाऊ शकतोय. इतकं टेनिस बॉल क्रिकेट पुढे गेलेलं आहे, ग्लोबल झालेलं आहे. टेनिस बॉल क्रिकेटने केलेली ही सृजनशील उत्क्रांती आहे आणि त्याचं हे एक रोचक उदाहरण आपण पाहतोय. आई सत्वाई संघ खार्डी पुरस्कृत खार्डी चषक 2026 ओळ्यात मॅचच्या दिशेने 18 चेंडू आणि 22 धावा अशा स्वरूपाचं इक्वेशन तयार झालंय. गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक स्वरूपातील चौथं षटक घेऊन मिस्टर साहिल यांना आपण पाहू शकाल. पंच दर्शवतायत वाईट चेंडू आहे.
सुरू करणार आहोत. नवतरुण खर्डीपाडा संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं ही विनम्र विनंती आहे समालोचन कक्षेतून. चला पंच आपणही यावं, मुख्य मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करावं आणि जो उर्वरित सामना सुरू करावा. या आधीच्या चेंडूवरती रिव्ह्यू घेण्यात आला होता आणि थर्ड अंपायरच्या माध्यमातून व्हाईट बॉल करार देण्यात आलेला आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. ही महत्त्वपूर्ण सूचना. चला गुणलेखक आपण देखील यावं. स्कोरर मॅन्युअल स्कोरर आपण या. थोड्याच वेळामध्ये सामन्याला सुरुवात. आयोजकांची भरपूर मेहनत, थोडीशी तारांबळ देखील उडाली. काही वेळासाठी सामना प्रलंबित करण्यात आला होता कारण जे काही स्टँड्स उभारण्यात आलेले आहेत हवेचा झोत प्रचंड आणि प्रगल्भ आहे, त्या कारणास्तव तो स्टँड कोलमडून पडला म्हणून काही काळ सामना प्रलंबित करण्यात आला होता. आई सतवाईच्या चरणीय साकडे किनाऱ्या 7 दिवसांमध्ये स्पर्धा सुखरूप पार पडू द्या. काही क्षणांचा प्रलंब आणि त्यानंतर सामन्याला होते सुरुवात. प्रोग्रेस कार्डवरती आतापर्यंत 23 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. श्री गणेश खर्डी संघाच्या माध्यमातून धावा चेस करण्याची जबाबदारी उचलत असताना हर्ष यांना आपण पाहतोय 2 चौकार त्यांनी खेचलेले आहेत. वैयक्तिक स्वरूपातील 9 धावांचं उपयुक्त स्वरूपातील हे योगदान आहे त्यांचे 7 आणि सोबत देत असताना मुख्य प्रांगणामध्ये क्रिकेटच्या या स्मरांगणामध्ये अमोल यांना आपण पाहतोय वैयक्तिक स्वरूपातील 5 या इंडिव्हिज्युअल स्कोरवरती ते बॅटिंग करतायत. सामन्याला पुन्हा एकदा होते सुरुवात. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवरती. मिस्टर साहिल या आधीचा चेंडू व्हाईट बॉल. पुन्हा एकदा दोन्ही संघांना अनेक अनेक शुभेच्छा आहेत. साहिल तयार. अमोल ऑन स्ट्राइक. हलकसा व्यत्यय, हलकसं हेजिटेशन त्या ठिकाणी बघायला मिळालं. काही उच्चार देखील गोलंदाजाला थांबवत असतात क्षेत्ररक्षकांचे. बऱ्याचदा फील्ड पोझिशन ॲक्युरेट नसतात, त्या कारणास्तव अशा प्रकारचे व्यत्यय आपण भरपूर मैदानांमध्ये पाहतो. बॅकफूट वरती गेलं आणि त्यानंतर पंच केलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. वेट अँड वॉच करून खेळले होते. संयम या ठिकाणी प्रकर्षाने जाणवला फलंदाजाचा. आता बरोबर डावाला मात्र चेस करू लागलेले आहेत फलंदाज. संयम आणि आक्रमकता या 2 गोष्टींचा जेव्हा मिलाफ होतो तेव्हा सर्वसमावेशक क्रिकेटची अनुभूती आपल्याला अनुभवायला मिळते. ते प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये आपण पाहतोय. अमोल आणि हर्ष या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून साहिल पुन्हा एकदा नव्या जोमाने पुढील चेंडू घेऊन. हा चेंडू थोडासा जमिनी लगत राहिला, सबमरीन होता. टप्पा पडल्यानंतर कुठल्याही प्रकारची उसळी नाहीये. खरं तर क्रिकेटच्या मूलभूत नियमांचा आपण अभ्यास केला. ज्युसी हाफ ऑल आणि गुडलँड स्पॉट
चेंडू रिलीज झाल्यानंतर उसळी कमीच मिळते, कारण जो अँगल क्रिएट होतो खास करून, आणि चेंडूचा जो टप्पा फलंदाज आणि चेंडूमधील जे अंतर आहे ते प्रॉपर काही डिग्रीमध्ये असतं आणि त्या कारणास्तव हवा तसा बाउन्स मिळत नाही. खेळपट्टीची देखील मदत आहे या षटकामध्ये. अंदाज चुकला, जजमेंट चुकलं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल परिपूर्ण करत असताना. बघा रिॲक्शन बघा तिथे गोलंदाज साहिल यांच्या हा उंच उडालेला झेल 6 सीटर युट्यूब वाहिनी कॅमेरा वर्क तुम्ही बघा, अतिशय उच्च श्रेणी आहे. थोडेसे पुढे गेले साहिल. जजमेंटचा अभाव आणि ह्या रिॲक्शन सर्व काही सांगून जात आहेत, कारण येथे जर विकेट आली असती तर मोमेंटमला आपल्या बाजूने कॅरी करू शकले असते. सद्यस्थितीमध्ये 24 धावा फलकावरती परिपूर्ण झालेले आहेत. या पार्टनरशिपला ब्रेक करणं फार गरजेचं आहे जर जिंकायचं असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या नवतरुण खार्डीपाडा संघाला, तर ह्या पार्टनरशिपला ब्रेक करावं लागेल. व्हाईट बॉल आहे उजव्या एसटीच्या भरपूर पलीकडे. पंच महेंद्र भोईर यांचा इशारा, व्हाईट बॉल करार. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाते. 25 धावा कंप्लीट 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. श्री गणेश खार्डी संघाची स्थिती. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे आणि सन्मानपूर्वक खेळलेले आहेत. क्रिकेटचा बेसिक, क्रिकेटचा मूलभूत पाया या ठिकाणी फॉलो केला जातोय. इंस्टाग्रामवरती देखील आपण योग्य व्यक्तींनाच फॉलो करतो, कारण आयुष्यामध्ये संगत फार महत्वाची असते. आणि येथे जर आपण हर्षला पाहिलं, जसा चेंडू तसा आपला खेळ. जर यॉर्कलिनचे चेंडू येणार, मी देखील सन्मानपूर्वक खेळणार, मला सामना डीपमध्ये घेऊन जायचं आहे, तेव्हा चेस करत असताना ह्या गोष्टी फार मायने राखतात. येथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. आणखीन एक झेल सुटलेला आहे. आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये खार्डी गावातील अनेक खेळाडूंचा खेळ आपण पाहतोय, परंतु भविष्यामध्ये जर कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांना प्रगती आणि खास करून सुधारणा करायची असेल तर ते क्षेत्ररक्षण आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी करून तुम्ही सामना जिंकू शकत नाही. क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला उच्चस्तरीय, उच्च श्रेणीय, उच्च भ्रू, अग्रमानांकित आणि अग्रवलयांकितच करावं लागतं. त्याला पर्याय नाहीये. जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं तर ह्या षटकामध्ये 1 ते 2 हादरे देखील लागू शकले असते. खराब क्षेत्ररक्षणाचा भुर्दंड या ठिकाणी भोगावा लागतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या नवतरुण खार्डी संघाला. झेल पकडले जात नाहीयेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्विकर वन स्टॉक बॉल हाताळला. अचानक चेंडूचा वेग बदलला. साहिल गोलंदाजाने प्रचंड वेगाने या चेंडूची हाताळणी बघायला मिळाली. षटक समाप्तीचा हा इशारा आहे. 4 षटकांचा खेळ फिनिश होतोय. प्रोग्रेस कार्ड वरती 28 धावा. विजयासाठी जर आपण पाहिलं अजूनही 16 धावा करायच्या आहेत आणि येणारे चेंडू शेष आहेत. ॲक्युरेट 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 16 धावांची आवश्यकता. वेळेचा विचार आपण करूयात. येणारे जे आगामी षटक आहे ते आगामी षटक हाताळण्याकरिता तुमच्याकडे केवळ 2 मिनिटे आणि 1 सेकंद शेष. नवतरुण खार्डी संघ आपण दक्षता घ्यावी, नोंद घ्यावी. आता 1 मिनिट आणि 51 सेकंद. जर 6 चेंडू हाताळले नाही तर पॅनलाइजला तुम्हाला सामोरं जावं लागेल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी अजूनही बरोबर 16 धावांची आवश्यकता आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ. खरं तर 2024 मध्ये ISPL नावाची जी स्पर्धा आली, धारावी येथील झोपडपट्ट्यांच्या स्थानांवर आपण पाहिलं होतं. गरीब घरातील क्रिकेटरला काही आर्थिक सहाय्य मिळावं म्हणून सचिन रमेश तेंडुलकर त्यांच्या समवेत आशिष शेलार यांच्या संयुक्त विद्यमानाने ती संकल्पना सुचली आणि स्ट्रीट टू स्टेडियम असं ब्रीदवाक्य त्या स्पर्धेचं बनवण्यात आलं. आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट इतकं ग्लोबल झालेलं आहे, त्याला तोड नाहीये. आणि सध्या पालघर क्रिकेट देखील कमी नाहीये. खास करून सफाळे विभाग एकापेक्षा एक दर्जेदार स्पर्धा या संपूर्ण प्रभागामध्ये नियोजित केल्या जातात. त्याचं खूप सुंदर उदाहरण अर्थातच आई सत्वाई संघ खार्डी पुरस्कृत खार्डी चषक 2026 हा पहिला दिवस. 12-16चं हे समीकरण आहे. बॉलर तयार. ओ हो बॅटचं ब्लेड स्विच केलंय. बदलत्या क्रिकेटमधील हा दर्जेदार फटका बघा. तत्काळ पुनरावलोकन. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल.
मिस्टर हर्ष यांना आपण पाहू शकाल. आतापर्यंत आपल्या इनिंग मध्ये त्यांनी हा तिसरा चौकार खेचलाय आणि काय बॅटिंग केलंय. सर्वसमावेशक फलंदाजीची अनुभूती. सिंगल बघा, हर्षचं जर आपण पूर्णपणे फलंदाजीचा आराखडा बघितला ते सिंगल देखील आहेत, काही डॉट देखील तो खेळलाय, परंतु समवेत चौकार देखील आहेत. आक्रमकता आहे, संयम आहे, ताकद आहे, नजाकत आहे. अप्रतिम अप्रतिम फलंदाजीचं हे पृथक्करण. संघाला सावरणारी, संकटामधून बाहेर काढणारी एक तेजोमय खेळी या ठिकाणी साकारले हर्ष फलंदाजाने. पावलांचा वापर, खूप सुंदर पदलालित्य आपल्याला बघायला मिळालं. चेंडूच्या रेंज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही फलंदाजांमध्ये कमालीचं कोलॅबरेशन बघायला मिळालं. अफलातून जुगलबंदीचा परिपाक आपण अनुभवू शकतात. एका बाजूने अमोल, दुसऱ्या बाजूने हर्ष. संघाचे टोटल जाऊन पोहोचले फलकावर 34 धावा. विजयापासून अजूनही 10 चेंडू आणि 10 धावा अशा स्वरूपाचं हे इक्वेशन. खूप सुंदर बॅटिंग केली हर्ष यांनी, अमोलला विसरता कामा नये. अमोलने ज्या रीतीने येथे वेळेचा विचार आपण जरूर करूयात, वेळ समाप्ती अखेर झालाय दोन्ही पंचांच्या माहितीसाठी. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह हा फक्त टायमिंगला प्राधान्य दिलं होतं, ताकदीचा वापर केला नव्हता हर्ष यांनी, म्हणून क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू पोहोचू शकला नाही. तंत्रशुद्ध फटक्यांची निवड या ठिकाणी हर्षच्या माध्यमातून आपण पाहतोय. दोन्ही पंचांच्या माहितीसाठी वेळ समाप्ती अखेर झाले. शेवटच्या षटकामध्ये केवळ 4च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे ठेवता येतील. 36 धावा. पहिले 3 गडी झटपट बाद झाले होते, परंतु त्यानंतर गेम अवेअरनेस, सामन्यामध्ये लक्ष, सामन्याची स्थिती जाणून घेतली. अमोल आणि हर्ष दोन्ही फलंदाजांनी जबाबदारीला स्वीकारलं आणि रिस्पॉन्सिबल नॉक. क्रिकेटच्या खेळामध्ये बघा सिंगल डबलचं महत्व किती मोठं आहे हे दर्शवणारं सत्र आपल्या समोर आलंय. जर तुम्ही क्रिकेटचा मूलभूत पाया सिंगल डबलला प्राधान्य देणार तर धावा चेस करत असताना तुम्ही यशस्वी ठरणार. द ग्रेट विराट प्रेमी कोहली उगाचच दर्जेदार फलंदाज ठरले नाहीत. रनिंग बिटवीन द विकेटचा तो अजात शत्रू राजा म्हणूनच जागतिक क्रिकेटच्या वसुंधरेवर समोर आला आणि म्हणून एक यशस्वी फलंदाज देखील बनला. चौकार षटकार खेचणं म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅटिंग नाहीये. तुम्हाला सिंगल डबल घेण्याची कलात्मकता तुमच्याकडे असायला हवी. सद्यस्थितीमध्ये 37 धावा झालेल्या आहेत. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 7 धावा करायच्या आहेत. आता रिक्वायर्ड रन रेट 6च्या देखील खाली आलेला आहे. चेंडू जास्त आहेत, धावा कमी करायच्या आहेत. खूप चांगली पार्टनरशिप. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता होती. येथे या पंचांचा बोर्ड आकाशाकडे. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेले आहेत. अमोल यांच्या खेळीचा अंत होतोय. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा एकदा येऊयात मॅच मध्ये. ऑपरेटर आपले मनपूर्वक आभार. नव्याने फलंदाज आलेले आहेत 6व्या क्रमांकावर. कौस्तुभ यांना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक इनवर शेवटचा चेंडू आहे. यश यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॅटचं ब्लेड स्विच केलं, गुडघ्याला हलकासा स्ट्रेच केलं आणि चेंडूला सरळ पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. हर्षने काय बॅटिंग केलंय. हा मॅच विनिंग नॉक आहे. गेम चेंजरची भूमिका, संकटमोचक ही भूमिका अदा केली हर्षच्या बॅटरने आतापर्यंत. हर्षच्या माध्यमातून हा 4था चौकार. सामन्याची परिभाषा बदललाय, कारण आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अवघ्या 3 धावांचं टार्गेट समोर राहिलेलं आहे. हर्षने काय बॅटिंग केली दोन्ही पंचांच्या माहितीसाठी. आता 4च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे तुम्ही ठेवू शकाल, कारण वेळेचा हलकासा अपव्यय झाला आणि त्या कारणास्तव हा भुर्दंड लागलेला आहे. 6 चेंडू 3 धावा डिफेंड होऊ शकतात.
कंपल्सरी चेस ही प्लेइंग कंडिशन आहे आयोजकांच्या वतीने आणि त्या कारणास्तव हलकंसं करेक्शन आम्ही गुणलेखकांना विचारलं त्यांनी देखील सांगितलं की कंपल्सरी चेस परंतु लेट टू लेट डिसिजन अपडेट आणि रूल्स अँड रेग्युलेशन्स अपडेट अर्थातच सुपर ओव्हर असा नियम ठेवण्यात आलेला आहे 6 चेंडू 3 धावा अशा स्वरूपाचं हे इक्वेशन आपण पाहू शकतात क्रिकेट खेल नाही है बच्चों का यहाँ पे तेल निकल जाता है अच्छो अच्छो का जर तुम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत लढणार झगडणार नडणार तर हा सामना देखील बनू शकतोय क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काहीही होऊ शकतं महान अनिश्चिततेने शृंगारलेला खेळ म्हणजेच क्रिकेट कधी कधी 6 चेंडूत 7 षटकार देखील येतात विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज दशरथ गायकवाड यांना आपण तो कारनामा करताना पाहिलं परंतु कधी कधी 6 चेंडूंमध्ये एक धाव सुद्धा येत नाही कॅरेबियन प्रीमियर लीग मध्ये सुनील नारायण यांनी ते करून दाखवलं असा हा क्रिकेटचा खेळ मोठा रोचक रोमांचक रंजक उत्कंठावर्धक उत्सुकतेचं काहूर आणि कुतूहलाचं साम्राज्य निर्माण करणार आहे म्हणून 6 चेंडूमध्ये 3 डिफेंड देखील होऊ शकतात परंतु चेस देखील होऊ शकतात शक्यता दोन्ही बाजूने आहेत सध्या मोमेंटमचा विचार जर आपण केला तर फलंदाजी करणारा श्री गणेश खार्डे संघ 1 पाऊल जरूर पुढे आहे रिक्वायर्ड रन रेटचं कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाहीये 6 चेंडू आहेत 3च धावा करायच्या आहेत परंतु बऱ्याचदा असेही सामने शेवटच्या चेंडूपर्यंतच जातात बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय या षटकामध्ये बरोबर तयार आहेत मिस्टर सचिन बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या या षटकामध्ये पहिला चेंडू शॉट ऑफ लेंथ आहे लॉफ केलंय एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक शर्थीचे प्रयत्न करतोय चेंडूला गॅदर करण्याकरिता दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून अत्यंत बहारदार आणि असरदार रनिंग बिटवीन द विकेट्स डबलचं रोटेशन झालंय आता 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अवघ्या 1 धावेचं टार्गेट समोर विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचलेला आहे श्री गणेश खार्डे संघ लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आहे रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये वाईडिश लॉंग ऑन परिकक्षेच्या पलीकडे चेंडू सीमा रेषा पार फलंदाज कौस्तुभने आपल्या संघाला विजयी करण्याचा इरादा केलाय पक्का चेंडूवर लावलाय 6 धावांचा शिक्का दे धक्का घे छक्का हा षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने श्री गणेश खार्डे संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट होतोय कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन फुल मॅच समरी आपण पाहू शकताय 6 सीटर युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ऑन स्क्रीन जिथे पहिल्या सत्रामध्ये तुलनेने धावा कमी झाल्या 43 धावा आपण पाहू शकलात 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 तरुण खर्डे संघ